इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 29 जुलै. साधं राहावं, चांगला विचार करावा. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक मैत्रेयी मुळावकर. हा देश कधी काळी साधी राहणी उच्च विचारसरणी या विचाराचा आणि आचाराचा होता. त्यामुळे साधी राहणी उच्च विचारसरणी या उच्चारालाही इथं अर्थ होता. हा विचार आणि आचार ही इथली उज्ज्वल परंपरा होती. या परंपरेनं जनजीवनात समृद्धी पेरली होती. या उदात्त परंपरेनं अनेकांना उदात्त केलेलं होतं. या परंपरेबद्दल सगळ्यांना आदर होता, अभिमान होता. ही परंपरा सगळ्यांसाठी आदर्श तर होतीच, शिवाय अनुकरणीयही होती. या परंपरेचं आपल्या व्यक्तिमत्वात दर्शन घडत नसेल तर निदान प्रदर्शन तरी घडावं, हा इथल्या लोकांचा अट्टहास असायचा. जीवन म्हणजे साधी राहणी, जीवन म्हणजे उच्च विचारसरणी. साधी राहणी हे उच्च विचारसरणीचं उगमस्थान आहे. राहणी जितकी साधी होत जाईल तितका विचार उच्च होत जातो आणि हा उच्च विचार उच्चतर आणि उच्चतम विचारांकडे नेतो. उच्चतम विचार हीच जीवनाची इतकी कर्तव्यता असते, अशी लोकांची धारणा असायची. या धारणेला उत्कट श्रद्धेची भावसुंदर जोड असायची. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ज्यांच्या वर्तनात नसायची त्यांना त्याबद्दल खंत असायची. साधं राहता आलं पाहिजे, चांगला विचार करता आला पाहिजे, असं सगळ्यांना वाटायचं. साधी राहणी उच्च विचारसरणी या संस्काराला घराघरात घर मिळालेलं होतं. आता तर साधी राहणी उच्च विचारसरणी ही म्हण म्हणण्यातही दिसत नाही. पूर्वी या म्हणीनं शाळासुद्धा गजबजलेली असायची. साधी राहणी उच्च विचारसरणी असणारे लोकच शिक्षक व्हायचे. साधी राहणी उच्च विचारसरणी जगण्यासाठीच लोक शिक्षक व्हायचे आणि आयुष्यभर साधी राहणी उच्च विचारसरणी अगदी काटेकोरपणे जपायचे आणि जगायचे. साधी राहणी उच्च विचारसरणी ही शिक्षकांची जीवनसरणीच व्हायची. या जीवनसरणीत संयमाचं तेज आणि तपाचा प्रभाव असायचा. पूर्वी निदान शाळेच्या साध्या भिंतींना या म्हणीची उच्च विचारसरणी लाभलेली असायची. त्यामुळे त्या साध्या भिंतीसुद्धा उच्च वाटायच्या. वैचारिक वक्तृत्वाला, लेखनाला या म्हणींचा आधार असायचा. थोरामोठ्यांच्या जीवनात हा मूल्यसुगंध शोधला जायचा. कालांतराने ही म्हण उच्च राहणी साधी विचारसरणी अशी पलटली. पॉलिश राहायचं, स्वतःच्या कपड्यांची इस्त्री बिघडू द्यायची नाही, आपलं काम भलं आणि आपण भले, असा साधासुधा विचार या उलटलेल्या म्हणीत असायचा. ज्यांना उच्च राहणी जमायची नाही ते साधी राहणी साधी विचारसरणी यात रमायचे. सध्याचा प्रवाह उच्च राहणी भ्रष्ट विचारसरणी असा आहे. खरं तर भ्रष्ट विचारसरणीतून उगवलेल्या राहणीला उच्च म्हणण्यापेक्षा भ्रष्ट म्हटलं पाहिजे. भ्रष्ट राहणी भ्रष्ट विचारसरणीतून मिळणारा आनंद असुरी असतो. असुर हा आपल्या जीवनाचा सूर होऊ नये यासाठी साधी राहणी उच्च विचारसरणी हा हरवलेला सूर आपल्याला परत सापडला पाहिजे. त्यासाठी साधी राहणी उच्च विचारसरणी हा विचार आणि आचार सिद्ध करणारे थोर महात्मे हा आपल्या सुगंध चिंतनाचा आणि सुगंध अनुकरणाचा विषय असला पाहिजे. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या सुगंध चिंतनात आपण रमलो की आपल्याला लक्षात येतं की साधी राहणी ही त्यांची उच्च विचारसरणी होती. त्यांच्या विचारसरणीला ज्ञानप्रसार, शिक्षणाचे नवे प्रयोग, विधवा विवाह कायद्यासाठी केलेले प्रयत्न, विविधांगी लेखन असे समाजाभिमुख प्रबोधनाचे उदात्त आयाम होते. त्यांचं जीवनचरित्र हे साधी राहणी उच्च विचारसरणी या मूल्यसुगंधाचं उदात्त जीवनचरित्र होतं. दिनांक 29 जुलै 1901ला त्यांचं निधन झालं. दिनांक 29 जुलै हा त्यांचा स्मृतिदिन आपल्याला सांगतो साधं राहावं, चांगला विचार करावा. जीवनाचा सुगंध साधं राहण्यात आणि चांगला विचार करण्यात दरवळत असतो.